नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रुक्मिणीचा निर्णय ऐकून राणीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती हसतच सिंधूकडे बघत असते. मात्र त्यानंतर राणी अगदी नाटकं करत रुक्मिणी समोर जाते आणि तिला म्हणते, मामी अहो काय बोलताय तुम्ही, हे बाळ तर राघव आणि सिंधूचं आहे आणि खरं तर त्याला मी माझ्याकडे नाही घेऊ शकत. जेव्हा बाळाचा जन्म झाला होता तेव्हा त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि त्यामुळे मी त्यांच्यापासून त्यांचं बाळ नाही हिरावून घेऊ शकत. राणीचं हे बोलणं ऐकून राजश्री आणि रत्नाकरला सुद्धा बरं वाटतं. सिंधू मात्र आश्चर्यानेच राणीकडे बघत असते. राणी रुक्मिणीला म्हणत असते की मला मान्य आहे की मी या बाळाला जन्म दिलाय, परंतु त्याचे खरे आई बाबा हे सिंधू आणि राघवच आहेत आणि त्यामुळेच मला सिंधूकडे आणि राघवकडून त्यांचं बाळ हिरावून नाही घ्यायचं. त्याच वेळी सिंधू सुद्धा तिथे येते. सिंधू रुक्मिणीला म्हणते की मधुताईंनी फक्त आमच्या बाळाला जन्म दिलाय, खरं तर ते बाळ माझं आणि राघवचं आहे आणि ते बाळ मधुताईंना देण्याचा काही प्रश्नच येत नाही. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. राजश्री आणि रत्नाकर सुद्धा सिंधूच्याच बाजूने बोलत असतात. ते दोघंही रुक्मिणीला अगदी समजावण्याचा प्रयत्न करत असतात. रुक्मिणी सिंधूला म्हणत असते की अगं सिंधू, राणीने तुझ्या बाळाला जन्म दिलाय ना, मग तुझं तिच्यासोबतचं काहीच कर्तव्य नाही का? तू प्लीज एकदा तिची अवस्था समजून घे आणि बघ एकदा तिच्याकडे की ती किती एकटी पडली आहे. राजश्री म्हणते की वहिनी, जर राणीला स्वतःचं बाळ हवं असेल तर तिने तिचा संसार करावा, तिने लग्न करावं, पण प्लीज तुम्ही सिंधूचं बाळ तिच्याकडे देऊ नका. तुम्ही सिंधूचा आई होण्याचा अधिकार तिच्याकडून असा हिरावून घेऊ नका. मात्र त्याचवेळी ऋतुजा म्हणते की बाळ तर ह्याच घरात वाढणार आहे ना, मग सिंधूला राणीकडे ते बाळ द्यायला काय प्रॉब्लेम आहे. राजश्री तिला विचारते की जर तू सिंधूच्या जागी असती तर तू काय केलं असतंस, तू कधी तुझं बाळ असं दुसऱ्या बाईला दिलं असतं का? आणि राजश्रीचा हा प्रश्न ऐकून ऋतुजा गप्प बसते. सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की काकू, तुम्ही जे काही करताय ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला हा तुमचा निर्णय अजिबात मान्य नाही. आणि मधुताई तर फक्त आमच्या बाळाला जन्म देणार होत्या, मग त्यांच्याकडे बाळ देण्याचा प्रश्न आलाच कुठून? रुक्मिणी तिला ओरडूनच म्हणते की तुमच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय मधूने स्वतःहून घेतला नव्हता, खरं तर तिला तो नाईलाजाने घ्यावा लागला होता. सिंधू म्हणते की आणि त्यासाठी मधुताईंनी काय काय केलं होतं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. सिंधूचं वाक्य पूर्ण होताच राणी म्हणते की अगं सिंधू, मला सुद्धा हे मान्य नाहीये आणि त्यामुळे प्लीज तू शांत होऊन घे. आणि मग राणी नाटकं करत रुक्मिणीला म्हणते की मामी प्लीज तुम्ही बाळाची जबाबदारी माझ्यावर सोपवू नका. राणी पुढे म्हणते की जर माझ्या आयुष्यात एखादं बाळ असतं तर कदाचित माझा एकटेपणा हा कमी सुद्धा झाला असता. तू हे बाळ सिंधू आणि राघवचं आहे, त्यामुळे तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ नका. आणि ते ऐकून रुक्मिणीला अजूनच राणीबद्दल दया वाटू लागते. ती सिंधूला म्हणत असते की अगं सिंधू, राणी तुझा आणि तुझ्या बाळाचा इतका विचार करतीये, मग तू सुद्धा राणीचा जरा विचार कर ना. सिंधू राघवकडे जाते आणि राघवला म्हणते की राघव, तुम्हाला आता यावर काहीच बोलायचं नाहीये का? राघव सिंधूच्या हातातून बाळ घेतो आणि तो राणीच्या हातात देतो आणि ते बघून सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो. तर राघव सर्वांना सांगतो की आजपासून बाळाची जबाबदारी ही राणीवर असेल. आणि ते ऐकून मात्र सिंधू, रत्नाकर आणि राजश्री यांच्या पायाखालची जमीनच सरकते. राणीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. राघवचा तो निर्णय ऐकून सिंधू मात्र राघववर चिडते. ती राघवला म्हणते की तुम्ही काय बोलताय आणि काय वागताय हे कळतंय का तुम्हाला? राजश्री सुद्धा राघववर ओरडत असते. रत्नाकर राघवला म्हणतो की राघव, मला तुझा हा निर्णय अजिबात आवडला नाही. राघव त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो की मधू बरी होईपर्यंतच बाळ तिच्याकडे राहणार आहे आणि एकदा की ती बरी झाली की बाळ पुन्हा आपल्याकडे परत येणार आहे. तुम्ही एकदा प्लीज तिच्याकडे बघा आणि तिची अवस्था समजून घ्या. मात्र सिंधू राघवला म्हणते की राघव, मी बाळाची आई आहे आणि मी बाळाची आई असताना तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आणि तुम्हाला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही. रुक्मिणी म्हणते की आजपासून बाळाला राणीच सांभाळेल आणि माझा हा निर्णय सगळ्यांना मान्य असेल. सिंधू मोठ्याने ओरडते आणि म्हणते की सर्व म्हणजे कोण, तुम्ही आणि राघव का? मी बाळाची आई आहे आणि मला हा निर्णय अजिबात मान्य नाही. राघव सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सिंधू त्याचं काहीही ऐकून घेत नाही. रुक्मिणी जेव्हा सिंधूशी बोलायला जाते तेव्हा सिंधू म्हणते की मला खरं तर कोणाशी बोलायचंच नाहीये आणि असं म्हणून रडतच ती तिथून निघून जाते.
राणी मात्र खूपच खुश असते. तर सिंधू आता येऊन तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि खरं तर ती खूपच उदास असते. राघवने तिच्या हातातून बाळ घेऊन राणीच्या हातात दिलेलं असतं. प्रसंग सारखा सिंधूला आठवत असतो आणि त्याचवेळी राघव तिथे येतो. सिंधूची अवस्था बघून राघवला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर तो सिंधूजवळ जाऊन बसतो. तिला समजावण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो सिंधूला म्हणत असतो की मला माहिती आहे की आपलं बाळ राणीकडे गेल्यामुळे तुला खूप वाईट वाटतंय. सिंधू म्हणते की गेल्यामुळे नाही तर तुम्ही स्वतःहून बाळ त्यांच्याकडे दिल्यामुळे. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू तू प्लीज मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी असा निर्णय का घेतलाय तू एकदा तरी समजून घे. सिंधू म्हणते की नाही राघव, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. दुसरीकडे राजश्री ही किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी रुक्मिणी तिथे पाणी पिण्यासाठी आलेली असते. राजश्री रुक्मिणीला म्हणते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती रुक्मिणीसमोर हात जोडते आणि म्हणते की मला राणीची अवस्था कळतीये, परंतु सिंधूचं काय? राणीसाठी तुम्ही सिंधूवर अन्याय का करताय? सिंधू बाळाची आई आहे आणि तुम्ही तिचं बाळ तिच्यापासून हिरावून घेऊ नका. रुक्मिणी म्हणते की मला मान्य आहे की सिंधू बाळाची आई आहे, परंतु बाळाला जन्म हा राणीने दिलाय आणि बाळ फक्त सिंधूचं नसून आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे माझा निर्णय झालाय की बाळ हे फक्त राणीच सांभाळेल. तर दुसरीकडे सिंधू ही राघवला सांगण्याचा प्रयत्न करत असते की राघव, हे सर्व मधुताईंनी मुद्दाम केलंय. त्यांनी फक्त हे सर्व मला त्रास देण्यासाठी केलंय आणि प्रेग्नन्सीमध्ये त्या कशा वागल्यात हे विसरलात का तुम्ही? राघव म्हणतो की मला माहिती आहे सिंधू की त्यावेळी मधू कशी वागली होती आणि त्यासाठी मी तिला सुनावलं देखील होतं. मात्र तूच मला म्हणाली ना की प्रेग्नन्सीनंतर काही बायका डिप्रेशनमध्ये जातात आणि मग राणीची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. मग आपण तिला सपोर्ट करायला नको का? खरं तर आपलंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहे ना. सिंधू म्हणते की राघव, तुम्ही विसरलात का? मधुताईंनी खोटं बोलून आपलं बाळ त्यांच्यामध्ये इम्प्लांट करून घेतलंय. राघव म्हणतो की नाही सिंधू, मी नाही विसरलो आणि त्यावेळी मी तिला बोललो होतो ना. पण खरंच आता ती नाटक करते हे मला नाही वाटत. कदाचित बाळाच्या जन्मानंतर तिच्यामध्ये बदलसुद्धा झालेला असेल. त्यावर सिंधू म्हणते की मधुताईंमध्ये बदल होणं कधीच शक्य नाहीये. खरं तर हे सगळं त्या फक्त मला त्रास देण्यासाठी करतायत. मात्र राघव काय या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसतो. तो सिंधूला म्हणत असतो की राणीला बरं वाटेपर्यंतच बाळ तिच्याकडे राहणार आहे आणि नंतर बाळ पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर दुसरीकडे राजश्री सुद्धा रुक्मिणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रुक्मिणी तिचाच निर्णय कसा बरोबर आहे हेच तिला सांगत असते. राघव काही ऐकायला तयार नसल्यामुळे सिंधू सुद्धा इकडे विचार करते की आता राघवला सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही, कारण त्यांना तर काय माझं म्हणणं पटणार नाही. आता मलाच काहीतरी करायला हवं आणि मला आता माझं बाळ मधुताईंकडून पुन्हा परत घ्यायला हवं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधू मधूच्या रूममध्ये जाते आणि बाळाला घेण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याचवेळी मधू तिथे येते आणि तिला रागातच विचारते की हे काय करतेयस तू? त्यावर सिंधू तिला म्हणते की मी माझ्या बाळाला घेते, तुला काही प्रॉब्लेम आहे का? राणी अगदी मोठ्या तोऱ्यात म्हणते की हो आणि ती नंतर सिंधूला धमकी देते. सिंधूला म्हणते की जर तू काही करण्याचा प्रयत्न केला तर मी बाळाला घेऊन कायमचं दुसरीकडे निघून जाईल आणि मी तुला आणि बाळाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.